नमस्कार मित्रांनो, GM रिटेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे सूर. ही कथा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सूर्यकांत शिंदे यांनी पाठवली आहे. पण कथा सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एकच विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजची भय कथा. मित्रांनो, ही घटना आमच्या ऑफिसमधील चौघे मित्र फिरायला गेले असतानाची आहे. 2004 सालची. त्यावेळी माझी बदली नुकतीच कोल्हापूरच्या भूविकास विभागामध्ये झाली होती. आमच्या ऑफिसमधील अजय, राहुल, किरण, सचिन खूप जिगरी दोस्त. त्या ऑफिसला मी नवीन असल्याने माझी त्यांच्याशी जास्त ओळख झालेली नव्हती. फक्त कामानिमित्त थोडेफार बोलणे होत असे तेवढेच. ते चौघे पण ऑफिसच्या कामाने वैतागले होते. त्यामुळे त्यांनी फिरायला जाण्याचा बेत आखायला सुरुवात केली. काही दिवसातच त्यांचा फिरायला जाण्याचा दिवस ठरला. ते ऑफिसला सुट्टी टाकून सोबत खायचे सामान, दारू, कॅम्पिंग टेंट वगैरे सर्व गोष्टी घेऊन अजयच्या कारने निघाले चिवला बीचच्या दिशेने. बीचवर पोचले तेव्हा चांगलीच रात्र झाली होती. चंद्राचा प्रकाश रस्ता दिसण्यासाठी पुरेसा होता. बीचवर लाईट हाऊस आणि मोजकी घरं सोडली तर पूर्ण जंगलच होतं. त्या घरांमध्ये सुद्धा कोणी राहत नव्हते. सर्व घर ओसाड पडलेली आणि त्या लाईट हाऊस कीपर पण नव्हता. असे वाटत होते पूर्ण जगापासून त्या बीचला सर्वांनी वाळीत टाकले असावे. तिथले ते वातावरण बघून सचिनला जरा जास्त भीती वाटायला लागली. गाडीतून उतरल्यानंतर जास्त लांब न जाता समुद्राच्या जवळच टेंट बांधले, शेकोटी पेटवली आणि सोबत आणलेले सामान काढून प्यायला बसले. राहुल, किरण आणि अजय तिघेही पिणारे होते. सचिन या व्यसनापासून अलिप्त होता. त्याने फक्त खाणेच पसंत केले. गप्पा रंगल्या. सचिन सोडता बाकी सर्वांनी पिल्यामुळे शुद्ध हरपली होती. रात्र गडद होत चाललेली. आजूबाजूला भयान शांतता आणि त्यात अधूनमधून समुद्राच्या लाटाचा येणारा आवाज. गार वाहणाऱ्या वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून जायची. तेव्हा सर्व अंगावरून शहारे आल्याशिवाय राहत नव्हते. शेकोटी पण आता हळूहळू विजू लागलेली. तितक्यात राहुलला लघुशंका आली. तो उठला आणि थोड्या अंतरावर लघुशंका करावयास जायला लागला. इकडे दोघे जण पिऊन मदमस्त झालेले. सचिन सुद्धा आता डुलक्या घ्यायला लागलेला. खूप वेळ झाला पण राहुल काही परत आला नव्हता. अरे यार, हा राहुल कुठे मेला? आता इकडे चांगली मैफिल रंगलेली. किरण त्रासलेल्या स्वरात म्हणाला, अरे पडला असेल तो कुठेतरी. आपल्याला बोलतो मला चढत नाही आणि आता बघ. थांब, मी येतो बघून त्याला. अजय उठला आणि डुलत डुलत राहुलला शोधायला निघाला. अजय जसा शेकोटीपासून लांब लांब होत चालला तसा त्याला रस्ता कमी दिसायला लागला. थोडाच पुढे गेला असेल की त्याला राहुल पाठमोरा उभा असलेला दिसला. अरे राहुल, तू इकडं आहेस आणि आम्ही तिकडे वाट बघतोय तुझी. राहुल काहीच न बोलता तसाच उभा राहिला. आता काय अख्ख्या बाटल्या खाली करतो काय? चल लवकर. सगळे थांबले तुझी वाट बघत. तरी सुद्धा राहुल काही उत्तर न देता तसाच उभा राहिला. आता मात्र अजयला पुरता राग आला. तो चालत राहुल जवळ गेला आणि त्याने त्याचे हात पकडून त्याला मागे वळवले. राहुल जसा मागे वळला तसे अजयचे डोळे विस्फारले. हृदयाची धडधड इतकी वाढली की त्या मशान शांततेत त्याला स्पष्टपणे ऐकू येऊ लागली. राहुलला चेहराच नव्हता, फक्त सपाट त्वचा. त्यावर ना डोळे होते, ना नाक आणि नाही तोंड. अजय तोरी 2 पावले मागे झाला. आतापर्यंत जेवढी पिलेली
ती एका क्षणात सगळी उतरली. लगेच स्वतःला सावरले आणि धावत मागे आला जिकडे सचिन आणि किरण होते. त्याला त्या अवस्थेत पाहून किरणने विचारले, काय रे, एवढं हापापायला काय झाले? काय भूतभीत बघितलं का काय? आणि राहुल कुठे आहे? त्याला आणायला गेलास ना? किरणचे वाक्य पूर्ण होईपर्यंत अजयचा श्वास त्याच्या ताब्यात आलेला. तो म्हणाला, अरे अरे तो राहुल तिकडे. अरे काय झाले नेमके? एवढा का बिचकतोयस? सचिनने आश्चर्याने विचारले. तो राहुल नव्हता. मी त्याला शोधायला गेलो. तो तिकडे उभा होता. मी त्याला खूप हाका मारल्या पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. मी जवळ जाऊन त्याला हलवले तेव्हा त्याचा चेहरा बघितला. तो पूर्णपणे सपाट होता. त्याला ना डोळे ना कान ना नाक काहीच नव्हते. अजय, तुझं डोकं फिरलंय? काही बोलतोस? पिऊन पिऊन त्या राहुलाऐवजी तुलाच जास्त चढली. ही काय मस्करी करायची वेळ आहे का? किरण जरा चिडूनच बोलला. शांत व्हा तुम्ही दोघे आधी. आपण एक काम करू, आपण तिघेही बघायला जाऊया, सचिन त्यांना समजावत म्हणाला. तिघेही राहुलच्या दिशेला गेलेला तिकडे जायला निघाले. मगाशी अजयला जिकडे राहुल दिसलेला तिकडे आता कोणीच नव्हते. त्यांनी जवळपास आजूबाजूला सगळीकडे शोधले पण राहुलचा कुठे पत्ताच नव्हता. हा नक्कीच रस्ता भटकला असेल. तरी बोलत होतो नको इतकी पिऊ, आणि त्यात मोबाईल पण आपल्याजवळ ठेवून गेला. किरण त्रासलेल्या स्थितीमध्ये म्हणाला, एक काम करू, आपण तिघे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याला शोधू आणि ज्याला कोणाला भेटेल त्यांनी लगेच कॉल करा. सचिन सर्वांना दिलासा देत म्हणाला. एव्हाना सगळ्यांची होती नव्हती ती सुद्धा उतरली होती. तिघे निघाले वेगवेगळ्या दिशेने. अजय लाईट हाऊसच्या रस्त्याला, किरण जंगलाच्या रस्त्याला आणि सचिन समुद्राच्या दिशेला गेला. लाईट हाऊस चंद्राच्या प्रकाशात अजूनच भकास भासत होतं. राहुलला हाका मारत अजय चालतच होता की तितक्यातच लाईट हाऊसच्या वरच्या खिडकीमध्ये त्याला राहुल दिसला. अजय थोडा अजून जवळ गेला. यावेळी मात्र त्याला चेहरा होता. अजयला जरा हायसं वाटलं. त्याने खालूनच राहुलला आवाज दिला पण राहुलच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते. अजय चिडून लाईट हाऊसच्या जिन्यावरून वर जायला लागला. तसा अजय वर गेला तसा त्याला आश्चर्याचा आणि त्याचबरोबर भीतीचाही धक्का बसला. मगाशी ज्या खिडकीत राहुल उभा होता आता तिकडे कोणीच नव्हते. अजय त्या खिडकीपाशी आला आणि खिडकीतून खाली बघितले तर यावेळी त्याला फक्त भीतीचा धक्का बसला, कारण खाली राहुल त्याला बघून हसत होता. आता मात्र त्याची चांगली दात खेळी बसली. आधीच्या प्रसंगातून तो नीट सावरलाही नव्हता, तेच पुन्हा आता हे. त्याचे हातपाय लटपटू लागले. तो बाहेर जाण्यास मागे वळला की त्यात त्याच्या समोर एक मुलगी उभी असलेली त्याला दिसली. तिचे कपडे फाटलेले, चेहऱ्यावरून रक्त बाहेर येत होते आणि डोळे तर जसे आग ओकत होते आणि दोन्ही पाय उलटे. अजयची किंचाळी त्याच्या घशातच अडकली. तो काही हालचाल करणार की तितक्यातच त्या मुलीने अजयच्या अगदी जवळ येऊन तिचे मोठमोठे नखं असलेली बोटे अजयच्या मानेवरून एखाद्या सुरीसारखी फिरवली. मटणासाठी खाटी बकरीच्या मानेवरून सुरा फिरवतो तेव्हा जसे तिच्या मानेतून रक्ताचे पाठ बाहेर येतात तसेच अजयच्या मानेवरून रक्ताचे पाठ बाहेर येऊ लागले. अजय खाली पडला आणि हातपाय तडफडत मरणाची वाट बघू लागला. काही वेळ गेला आणि अजयच्या हातपायाची हालचाल थांबली. तो कायमचा झोपी गेला. इकडे किरण पण घनदाट जंगलामध्ये पोहोचला. पूर्ण जंगल सामसूम आणि झाडांनी भरलेले अख्खा जंगल पालथे घातले पण राहुलचा कुठेच पत्ता लागला नाही. कंटाळून तो परत जाण्यास फिरला तेच त्याची एक नजर झाडावर गेली. तिकडे एक मृत शरीर झाडाला लटकवलेले. किरणने घाबरत घाबरत त्या झाडाजवळ जायची हिंमत केली आणि जसा तो झाडाजवळ पोचला तसं त्याला रडू कोसळले. ते दुसरे कोणी नसून राहुलचे शरीर होते. शरीरावर ठिकठिकाणी ओरबडल्याच्या जखमा होत्या आणि डोळे पूर्ण सताड उघडे. त्यात काहीच हावभाव नव्हते. तोंडातून जीभ बाहेर आलेली.
किरणने क्षणाचाही विलंब न करता तिकडून काढता पाय घेतला, पण जसा तो मागे वळला तसा त्याचा पाय कशात तरी गुंतून तो जोरात जमिनीवर आपटला. जसा जमिनीवर आपटला तसे त्याला जाणवले त्याच्या सर्व अंगावर कसली तरी पकड बनत चालली आहे. त्याने बिगबी शरीराकडे बघितले तर त्याच्या पूर्ण शरीरावर झाडांच्या फांद्यांनी आपली पकड बनवलेली. शरीर पूर्ण झाडाच्या फांद्यांनी झाकून टाकले गेले. त्याला ना ओरडता येत होते ना नीट श्वास घेता येत होता. तो पूर्णपणे झाडांनी वेढला गेला आणि जसा राहुल लटकलेला तसाच किरण पण लटकला गेला. आता सर्व फांद्या त्याच्या छातीवरून तोंडाकडे वळल्या. त्याचा तोंड आणि नाक दोन्ही पण दाबले गेले. होम होम या व्यतिरिक्त त्याच्या तोंडून काहीच निघत नव्हते. नाक बंद झाले. त्याचे श्वासोत्सव बंद झाले. एकदा डोळ्यावरून फांदी जाता जाता त्याचे लक्ष समोर गेले. एक मुलगी त्याच्याकडे पूर्तीने बघत होती. फांदी त्याच्या डोळ्यावरून गेली आणि त्याचे डोळे मिटले, ते कायमचेच. इकडे सचिन पण राहुलला शोधत शोधत समुद्राच्या पूर्ण काठापर्यंत आला. त्याने आजूबाजूला सर्व बाजूला बघितले, होडीमध्ये पण बघितले, पण तिकडे सुद्धा कोणीच नव्हते. सचिनने मोबाईल काढला पण तिघांना फोन लागला नाही. शेवटी कंटाळून परत जाण्यास निघाला की तितक्यातच त्याला मागून पैंजणांचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले पण मागे कोणीच नव्हते. तो मनाचा भास समजून तसाच चालत राहिला. परत पैंजणांचा आवाज यायला लागला, पण आता मात्र फार जवळून आल्यासारखा वाटला. आता मात्र सचिन सुद्धा घाबरला. झपझप पावले टाकत चालायला लागला. लांबूनच त्याला त्यांचा टेंट दिसायला लागला. त्याला आता थोडं हायसं वाटलं. तो आता भरभर चालायला लागला, पण तितक्यात मागून कोणीतरी जोरात धक्का देऊन त्याला खाली पाडले. सचिनने पटकन मागे बघितले पण मागे कोणीच नव्हते. आता मात्र तो पूर्णपणे घाबरून गेला. धावत धावत टेंट जवळ येऊन पोचला, पण टेंट जवळ कोणीच नव्हते. मनाशीच विचार करायला लागला, जाऊ तर कुठे जाऊ? त्यांचे कॉल पण लागत नाही. त्यांना राहुल भेटला असेल का? असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात घर करू पाहत होते. शेवटी न राहून त्याने त्यांना पुन्हा शोधायचे ठरवले आणि सचिन निघाला परत त्यांच्या शोधात. शोधत शोधत जंगलामध्ये येऊन पोचला. तो चालत चालत त्या झाडापाशी येऊन पोचला जिकडे राहुल आणि किरणला मारून लटकवलेलं होतं. त्यांना बघून सचिनचे हावभाव अजूनच बदलले. त्याला रडू कोसळत होते. मनातल्या मनात स्वतःला दोष देत होता इकडे येण्यासाठी. सचिन झटकन मागे वळला आणि तिकडून पळून जायला लागला, पण काहीच फायदा नव्हता. त्याला तसेच कोणीतरी खाली पाडले आणि पायाला झाडाच्या फांद्या गुंडाळून त्याला झाडावर उलटे लटकवले. तितक्यात सचिनला समोरून एक पांढरी आकृती येताना दिसली. एक बाई चालत येत होती. सचिनने नीट बघितले. सारिका? सचिनने डोळे वटारले. भर थंडीमध्ये सुद्धा घामाच्या धारा वाहू लागल्या. तिचे डोळे रागाने लाल झालेले. दात ओठ खात ती सचिनकडे बघत म्हणाली, होय, मी सारिका. आठवलं तर असेलच. सचिनच्या डोळ्यापुढे एक एक करून चित्र फिरत गेले. 12 वर्षापूर्वी हे चौघे असेच फिरायला आणि पार्टी करायला याच बीचवर आले होते. त्यावेळी तिकडे लाईट हाऊस कीपर होता. त्याचं घर तिकडेच होतं आणि त्याच्यासोबत त्याची मुलगी असायची. घरचे गरीब होते. मुलगी अभ्यास करायला तिकडे नेहमी असायची. त्यावेळी लाईट हाऊस कीपर रात्रीच्या ड्युटीला गेला होता. ही पार्टी वगैरे करून पूर्णपणे टाईट होऊन मस्ती करायला लागले. त्यांना समजले की लाईट हाऊस कीपर ड्युटीला गेला आहे आणि घरी ती मुलगी एकटीच आहे. या तिघांनी सद्दी साधून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला. तिच्या अब्रूच्या आणि तिच्या शरीराच्या चिंधाड्या केल्या. सचिन सर्व लांबून बघत होता, पण त्या तिघांना अडवण्याखेरीज तो काही करू शकत नव्हता. नाहीतर दारूच्या भरात त्यांनी सचिनला सुद्धा मारायला मागे पुढे बघितले नसते. सगळी घटना झाल्यानंतर त्या तिघांनी सचिनलाही धमकावले, कोणालाही ना सांगण्याबद्दल. सचिनला नाइलाज झाला आणि त्याने ही गोष्ट कोणालाच कळवली नाही. लाईट हाऊस कीपरला
त्याच्या मुलीचा मृत्यू सहन झाला नाही आणि त्याने सुद्धा त्या राहत्या घरी आत्महत्या केली. एक सुखी आणि हसते खेळते परिवार या तिघांनी एका रात्रीत संपवले होते आणि हे सर्व लपून ठेवून कुठे ना कुठे सचिन सुद्धा जबाबदार होताच. सचिनचे हातपाय गळायला लागले. त्याने तिच्याकडे माफीची भीक मागितली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. ती त्याच्या जवळ आली. तिचे रूप आता खूपच विद्रूप झालेले. नाकातोंडातून रक्त येत होते. तिने तिची नख वरती केली आणि सचिनच्या कपाळावर जोरदार वार केला. सचिनने वेदनेने एक जोरदार किंकाळी मारली आणि बेशुद्ध झाला. सकाळ झाली. आजूबाजूला लोक जमले. पोलीस आणि काही गावकरी मंडळी होती. त्याने पोलिसांना काहीतरी बोलताना ऐकले. ते म्हणत होते, या 3 डेड बॉडीज पोस्टमॉर्टमला न्या आणि या वेड्याच्या इस्पितळात न्या. गावकरी सांगतात, ज्यावेळी सचिनला नेत होते तेव्हा सचिन डोक्याची जखम दाखवून खूप विनवण्या करत होता. मी वेडा नाहीये, पण त्याचे कोणी ऐकले नाही. तर मित्रांनो, ही होती आपली आजची बळी कथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन बळी कथेत. धन्यवाद.